तर आपण पाहतोय आपल्या आजच्या दिवसाची सुरुवात करताना दोन पंच आपल्या समोर मैदानाच्या आतमध्ये जात असताना चंद्रभागे आणि हितेश गणेशकर 3 षटकांचा मॅच केबीएन स्पोर्ट्स विरुद्ध न्यू स्टार वसई या दोन संघादरम्यान मॅच होत आहे. क्रांतीसूर्य बिरसा मुंडा स्पोर्ट्स सातेवली. तर चला चला विनंती असेल क्षेत्ररक्षण लावून घ्या सातेवली संघ. लक्षात घ्या चेंडू जर टाकला नाही तर आम्हाला सांगायचं नाही. चला सातेवली संघ फटाफट क्षेत्ररक्षण लावून घ्या. एखादा खेळाडू शॉट खेळवला तरी चालेल विनंती असेल. बाकीच्यांना तर पाठवा त्यांच्या जागेवरती. एक शेवटचं मिनिट आहे आपल्याकडे. कृपया करून सहकार्य करा आयोजकांना. तीन तीन सहा चला लक्षात असू द्या. उशीर तर झालायच मात्र विनंती असेल खेळाडूंना त्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी असतील ज्या बाधक आहेत त्या आपण मॅचच्या बाहेर ठेवा नाही तर पुन्हा इतर गोष्टी तुम्हाला पेनल्टी लागण्यापेक्षा तुम्ही थोडासा उशीर तर झालेलाच आहे मात्र जे मोबाईल वगैरे आहेत ते काढून नंतरच मैदानामध्ये उतरा ही विनंती करतोय. आणि एक ऑफिशियली सूचना या ठिकाणी वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या नियमानुसार अर्धा तास उशीर झाल्यास आपण 3 बॉलची पेनल्टी देतो. 1 तास उशीर झाला तर आपण संघ बाद करतो. त्या नियमानुसार आपण जर पाहिलं तर अर्धा तासपेक्षा जास्त म्हणजेच 9चा टायमिंग होता 9:30 वाजलेले आहेत. संघ या ठिकाणी उपस्थित नसल्यामुळं क्रांतीसूर्य बिरसा मुंडा स्पोर्ट्स सातिवली संघाला 3 चेंडू हे पेनल्टी दिली जाते हे लक्षात घ्यायचंय. ओ टू प्रदीप.
पहिला चेंडू मिसटायमिंग झालाय. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाजाला चेंडूच्या खाली. बिग विकेट डाऊन. राहुल गोन बॅक टू द डगआउट. पहिल्या बॉलवरती मोठा हादरा. आपण पाहतोय साई माऊली चषक 2026 या स्पर्धेचा आजचा शेवटचा दिवस आहे. आणि या शेवटच्या दिवसामध्ये आपण पहिली मॅच इथे अनुभवतोय. न्यू स्टार वसई त्यांच्या विरोधात आपण पाहतोय क्रांती सूर्य बिरसा मुंडा स्पोर्ट्स सातोळी. पहिल्या बॉलवरती विकेट मिळवलेली आहे आकाश घोगरदरे या गोलंदाजाने. नव्याने बॅटर प्रज्वल. कट करण्याचा प्रयत्न. बॅट बॉल संपर्क झालेला नाहीये. धावचीची संधी देखील निर्माण झाली होती. डायरेक्ट हिट झालेला नाहीये. मात्र ते एक धाव ही कंप्लीट झालेली आहे. पण बॅटला चेंडू लागला होता. बाईकच्या स्वरूपात हे एक धाव असेल. या एका धाव्याने धावफलकाला सुरुवात झालेली आहे. श्री गणेशा झालेला आहे. ऑन साईटला फटका केलाय. गॅप शोधलाय. सुरेंद्र घाटाल याने ठोकलाय. A1 क्वालिटी ब्रँडेड चौकार. 4 धावा. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. मात्र बॅटला हा चेंडू लागलेला आहे. कनेक्शन प्रॉपर झालं नव्हतं. हलकासा एज लागला होता तिकडे आपण पाहतोय. कदाचित बॅटला जर चेंडू लागला नसता तर कदाचित डिस्टन्सच्या मध्ये सापडला असता हा फलंदाज. मात्र डॉट चेंडू आलाय. धावसंख्या आपण पाहतोय 5. खोलवर टप्पाचा चेंडू. ब्लॉक हॉल मध्ये हा चेंडू टाकलाय. परफेक्ट यॉर्कर यावेळेस हाताळलाय गोलंदाज आकाश घोगरदरे आणि डॉट बॉल. 5 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. शेवटचा एक चेंडू बाकी असेल या ओव्हर मध्ये. पॉवर प्लेचं हे षटक आपण पाहतोय. 2 क्षेत्ररक्षक हे डीप मध्ये आपण पाहतोय तैनात केले गेलेत. साईडला हा फटका देखील गेलाय. क्षेत्ररक्षक आला तिकडे. अनिकेत आहे. अनिकेत चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी होती. एक धाव ही पूर्ण केली गेली. एका धाव्याने धावसंख्या आता 6 या आकड्यावरती. 6 रन्स ऑन दी बोर्ड. 6 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. एक सूचना असेल. आई माऊली स्पोर्ट्स नागले या संघाने आपली उपस्थिती लवकरात लवकर नोंदवायची आहे. कारण यानंतर लगेच विजय संघ आणि आई माऊली स्पोर्ट्स नागले असा मॅच होणार आहे. कारण शिवशक्ती स्पोर्ट्स सागपाडा काही कारणास्तव इथे उपस्थित होणार नाहीये. तर आपणास विनंती असेल की आपण आपली उपस्थिती लवकरात लवकर नोंदवायची आहे. या स्पर्धेचा आजचा शेवटचा दिवस आहे. वेळेवरती आपल्याला जे सामने आहेत ते कंप्लीट करायचे आहेत. तर आपणास विनंती आहे की आपण वेळेवरती उपस्थित राहावं. त्यानंतर पीर बाबा स्पोर्ट्स पापडी, गावदेवी चिंचोटी पाटीलपाडा, ओमसागर ब्राह्मणगाव, साई आधार स्पोर्ट्स नागले या संघांना देखील विनंती असेल की आपण वेळेवरती उपस्थित राहायचं आहे. इथे बघा कट करण्याचा प्रयत्न. बटन बॉल संपर्क होत नाहीये.
चेंडू ते निर्धाव येताना दिसतोय. डॉट बॉलची सांगता झालेली आहे. अंकित महाळी दुसरं षटक टाकतोय. बघा ऑफ ड्राईव्हचा फटका ते खेळला गेला. एक धाव कंप्लीट झालेली आहे. अर्मित आहे तिकडे. अर्मित चेंडूला उचल फेकेल तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी होती. एकाच धाव्यावरती समाधान मानावं लागतंय. सकाळच्या सत्रामध्ये थोडासा दडपणामध्ये टाकलं जाते फलंदाजी करणाऱ्या टीमला, कारण राहुल गोंड हा फलंदाज पहिल्या बॉलवरती बाद झालेला आहे. ऑन साईडला जरकस मारण्याचा प्रयत्न तिकडे बघा झेल ड्रॉप झालाय. प्रयत्न 100% होते तिकडे. एफर्ट्स खूप चांगले लावलेत. परशुराम मोकाशी याने मात्र झेल सुटलाय. बघा आकाश गोगरदरे थोडेसे नाखुश आहेत, मात्र नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजे त्या क्षेत्ररक्षकासाठी, कारण ज्या प्रकारे त्याने तिकडे एफर्ट्स लावले होते. मात्र एक धाव मिळाली. धावसंख्या आता 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. ते बघा खूप चांगला चेंडू इथे टाकला गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. डॉट बॉल. शेवटचे 2 चेंडू बाकी राहिले त्या षटकामध्ये. ऑन साईडला हा फटका ते खेळला गेला. स्क्वेअर लेग मध्ये संदीप ओळंबे तिकडे पोहोचतोय. बॅकअप साठी आणखीन एक क्षेत्ररक्षक तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी तिकडे मिळाली आणि या 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्यात. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला मिळाली. आता या 2 धावेने धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश होताना 10 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. शेवटचा एक बॉल बाकी असेल. शेवटचा एक बॉल बाकी असेल. अनिकेत वाईट चेंडूची नोंद झालेली आहे. व्हाईट बॉल. पंचनी वाईट चेंडूचा इशारा दिला गेलाय. त्यानंतर क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीम इकडे रिव्ह्यू घेतलेला आहे. लक्षात घ्या आता दोन्ही जे वाईट आहे ते चेक केले जातील, हाईटचा देखील आणि साईड अँगल देखील. व्हाईट बॉल असेल, कारण हा चेंडू डोक्याच्या वरनं गेलेला आहे. लक्षात घ्या हा चेंडू डोक्याच्या वरनं गेलेला आहे. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा देखील इथे दिला गेलाय. बघा वाईट. बघा आपण दोन्ही अँगलने बघितलं. समोरच्या अँगलनं थोडासा आपण पाहतोय कॅमेरा क्रॉस आहे, त्याकडे थोडासा आपण पाहतोय बेनिफिट बॉलरला गेलं होतं. मात्र ज्या प्रकारे हा चेंडू डोक्याच्या वरनं गेलाय, पुन्हा एकदा बेनिफिट आपण पाहतोय हे बॅटरला मिळालेला आहे. कारण हा चेंडू जर आपण बघितला डोक्याच्या खूपच वरून निघाला होता. 1 फॉर दी ओव्हरचा देखील इशारा दिला जाईल. रिव्हर्स अटेम्प्ट केला. क्षेत्ररक्षक धावतोय तिकडे. एक धाव कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न चांगले क्षेत्ररक्षण झालंय. 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होते, मात्र 2च धावेवरती इथे समाधान मानावं लागेल. या 2 धावा आल्या आणि या 2 धावेने आता धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 13 या आकड्यावरती. 13 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत. चला तिसरं षटक टाकण्यासाठी कुठला गोलंदाज येईल तर संदीप येतोय. संदीप ओळंबे. आई माऊली स्पोर्ट्स नागले संघाने आपली उपस्थिती लवकरात लवकर नोंदवायची आहे.
लक्षात घ्या. आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण लवकरात लवकर आपली उपस्थिती आपण नोंदवायची आहे. तर सन्माननीय चला चला करूया नमन गणरायाला ग. त्याच्या आशीर्वादाने करू सुरुवात शुभ कार्याला ग. अशी चिकमोत्याची माळ होती गाठीस तोळाची ग. मोत्याची माळ होती गाठीस तोळाची ग. जसा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बाबता ग. गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बाबता ग. चला सलामी बॅटर पाठवून द्यायचे आहेत आणि आई माऊली नागले संघ आपण आल्याची उपस्थिती नोंदवायची आहे. लॉटे नागले संघ उपस्थित झालेला आहे, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम. एकोणतीस धावांचं टार्गेट ठेवलेलं आहे. 15 चेंडू आणि या 29 धावा जिंकण्यासाठी बनवाव्या लागतील. सलामीची जोडी आपण पाहतोय, आकाश घोगरदरे आणि परशुराम मोकाशी असे दोन फलंदाज सलामीसाठी आलेले आहेत. तर पहिलं षटक टाकण्याकरता अनिकेत चौधरी हा बॉलिंग मार्क वरती सज्ज आहे. सर्व संघांनी लक्षात घ्यायचंय, ज्या विद्युत पुरवठा करणाऱ्या तारा आहेत त्या तारेला जर चेंडू जर लागला तर डेड बॉल घोषित केला जाईल. लक्षात घ्या. मैदानाच्या आतमध्ये, मात्र मैदानाच्या बाहेर जर तारेला जर चेंडू जर लागला तर तो षटकार दिला जाईल, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. मैदानाच्या बाहेर जर तारेला लागला तर षटकार असेल, मैदानाच्या आतमध्ये जर तारेला जर लागला तर डेड बॉल असेल, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. आणि आपण पाहतो कव्हर क्षेत्रामध्ये झाड आहे, त्या झाडाला जर फुलटॉस चेंडू जर लागला तर षटकार, एका टप्प्याने जर लागला तर चौकार असेल, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. इथे बघा पहिला चेंडू सोडून दिलाय तिकडे. बघा पहिला चेंडू हा निर्धाव आलेला आहे, सॉरी एक धाव आलेली बाईच्या स्वरूपात, स्ट्राईक रोटेट झाली तिकडे. पहिला चेंडू जर आपण बघितला, एक उचली घेणारा चेंडू तिकडे हाताला गेला होता. दुसरा चेंडू हा निर्धाव येताना दिसतोय, डॉट बॉलची सांगता झालेली आहे. बघा अजूनही 28 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत.
ते बघा फक्त स्ट्राईक रोटेट करण्याचं काम इथे आता परशुरामाने केलेलं आहे. आकाश घोगरदरे एक बिग हिटर आपण पाहतोय. त्याला त्या स्ट्राईक वरती घेऊन आलेत. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 2. इथे बघा ऑन साईडला फटका ते खेळला गेला. क्षेत्ररक्षक धावतोय तिकडे आणि बघा रनिंग मध्ये खूप चांगला झेल तिकडे पकडला गेलाय. पहिला गडी बाद होतोय बिरसा मुंडा स्पोर्ट्स सातुली या संघाचा. ऑन साईडला इथे फटका केला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. एक धाव कंप्लीट केली जाईल. फक्त एक सिंगल धाव मिळेल. या सिंगल धावाने धावसंख्या 3 या आकड्यावरती. 3 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. चेंडू टाकून सरेत आतापर्यंत 5. ऑन साईडला जोरात मारण्याचा प्रयत्न होता मात्र बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. हा चेंडू देखील निर्धाव येताना दिसतोय. षटकाची समाप्ती झालेली आहे. पहिले षटक हे समाप्त झाले. धावसंख्या आपण पाहतोय फक्त आणि फक्त 3 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. जशाच तसं उत्तर देण्याचा प्रयत्न नुस्टार वसई संघ करतोय. कारण ज्या प्रकारे आकाशाचं षटक आपण बघितलं होतं आकाशाने 6 धावा खर्च केल्या होत्या. इथे 3 धावा खर्च केल्यात. मात्र संदीप याचं शेवटचं जे षटक होतं थोडंसं महागडं ठरलं होतं. 15 धावा त्याने खर्च केल्या होत्या. दुसरा षटक टाकण्याकरता राहुल आलाय. राहुल गोंड. इथे बघा टायमिंग झालाय. क्षेत्ररक्षक थोडासा पुढे आहे तिकडे. एक धाव कंप्लीट होईल. एकाच धावेचे समाधान मानावं लागेल. या एका धाव्याने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 4 या आकड्यावरती. अजूनही मॅच जिंकण्याकरता 25 धावांची आवश्यकता आहे. इथे बघा बॅटचा एज लागलाय आणि ते फलंदाज बाद झालेला आहे. तो म्हणजे परशुराम. बघा या षटकातील आता 2 चेंडू टाकून झालेत.